श्रीराम अहमदने। मी कविता वीरा चव्हाण, नगरदेवळा उपासना केंद्र। माझा अनुभव 2016 मधला आहे, पण असे तर दर दिवसाला खूपच बापूंचे अनुभव येत राहतात। पण हा अनुभव एकदम भयंकर आहे। काळ होता पण वेळ येऊ दिली नाही बापूरायांनी। आमच्या केंद्रात माझे मिस्टर अगोदर गुरुसप्तसंघ प्रमुख सेवक होते, अगोदर आता गुरुसप्तसंघात आहेत। ज्यावेळेस आम्हाला इतकं टेन्शन आलं की आजार झाला असं डॉक्टरांनी आम्हाला बोललं। आम्ही गेलो 2016 मध्ये। मला छातीत खूप दुखायला लागलं। छातीत दुखायला लागल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, चेक केल्यावर की ताईंना ब्रेस्टमध्ये गाठ झाली म्हणून। मग त्यावेळेस डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर बोलले ही गाठचं ऑपरेशन करून लगेच रिपोर्ट म्हणजे चेक करायला पाठवायचं। तर मग माझं ऑपरेशन झाल्यावर 2016 मध्ये मग रिपोर्ट जळगावला पाठवले। ते रिपोर्ट 10 दिवसांनी आले। 10 दिवसांनी कळाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं माझ्या मिस्टरांना की ताईंना कॅन्सर झाला म्हणून। मग माझे मिस्टर रिपोर्ट घेऊन घरी आले। त्या दिवशी शनिवार होता। शनिवार असल्यामुळे त्यांनी मला सांगायचं पण टाळलं। हिला जर आता सांगितलं तरी धास्ती खाईल, काही मनात विचार करेल, असं काय झालं, असं का केलं बापूंनी। बापूंनी तर ते सावरलं त्यावेळेस। बापूंचे तर धन्यवाद हे मानते मी, कोटी कोटी प्रणाम बापूंना। तर त्यावेळेस मग त्या दिवशी उपासना होती। माझ्या मिस्टरांनी मला सांगितले चला आता उपासनेत जाऊ आपण। उपासनेत आम्ही नगरदेवळाला माळा वगैरे घेतल्या, उपासनेत गेलो। उपासनेत गेल्यावर सगळ्या भक्तांनी आम्हाला धीर दिला की असं काही होऊ शकत नाही ताईंना, तुम्ही बापूंकडे जा म्हणून। माझ्या मिस्टरांनी मी ठरवले, रात्रीच्या गाडीने आम्ही हरिगुरुग्रामला बापूंकडे तिथे गेलो। गेल्यावर दादांच्या क्लिनिकला गेलो। दादांना रिपोर्ट वगैरे दाखवले सगळे। दादा म्हटले हे ऑपरेशन अर्धवट आहे। मग दादांनी तेव्हा आम्हाला धीर दिला, तुम्ही घाबरू नका असं, आणि अंबानी हॉस्पिटलला जा। दादांनी कोकिलाबेनमध्ये आम्हाला पाठवले। कोकिलाबेनमध्ये गेल्यावर तिथे अर्चना शेट्टी म्हणून डॉक्टर आहेत, आपले बापू भक्तच आहेत ते। त्यांनी चेक वगैरे केले। त्यांनी सांगितलं काही घाबरण्याचं कारण नाही, तुम्ही 8 दिवसात या। 8 दिवसात परत आम्ही गेल्यावर बॉम्बेला दादांकडे, दादांनी आम्हाला सांगितलं जा ऑपरेशनला, 108% सक्सेस म्हणून। तर आम्ही म्हटलं दादा बोलले तर बापूच बोलले, म्हटलं आता बापूच आहेत सोबत, तर आम्ही टेन्शन न घेता अंबानीमध्ये गेलो। अंबानीमध्ये गेलं असताना 5-6 तास ऑपरेशन चालले, आणि तिसऱ्या दिवशी त्या वीरांनी सांगितल्यावर आम्ही सुट्टी घेतली। सुट्टी घेतल्यावर परत दादांकडे आलो। दादा बोलले ओके सगळं ठीक आहे। मी म्हटले दादा खरंच तुमच्या कृपेने आणि बापूंच्या कृपेने, बापूंनी मला वेळ आली होती पण काळ येऊच दिला नाही माझ्या बापूरायाने। मी माझ्या बापूरायाचे कोटी कोटी धन्यवाद। हरिओम श्रीराम अहमदने।